पाचवा सामना पाहतो आपण. काय सामना रंगला होता शेवटच्या चेंडूवरती मात्र. पहा विचार केला ना, राहुलचा हा मन आहे. राहुलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता, पण त्यानंतर मात्र अविनाश याला डेडिकेट केला. या अविनाश, या सामन्याचा सामनावीर अविनाश या आपण. नाही राहुल नाही, ते राहुलने कुठलं तर नाव सांगितलं मला नाही. राहुलला नाव विचार, कोणला बॅट्समन विचार ना तू पहिले. चला या सामन्याचा सामनावीर स्वप्नील यायचं आपण. या सामन्याचा सामनावीर 201 उचलून दे सामना. चला गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. एका साईडला पाहतोय क्रिशा 11 बामन करवले त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना घातक 11 काकडवा संघ. पहिला चेंडू मात्र उडवलाय. वाह, बाहुबली पटका. बाबा बाबा बल्या ना तीस गड्या आज काही बेकार मोकार को 30 गड्या. पहिल्या चेंडूवरती आगाज, पहिल्या चेंडूवरती धमाका षटकार. हो हो, यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पहिली शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. वाईट चेंडू फेकलाय. खराब चेंडू पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. हो यावेळेस मात्र मिस टाइम फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण झाली आहे. या दोन धाबीच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड पाहतो आपण 9 या आकड्यावरती. आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तेजसला पाहता आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहिला आपण. हो हो, यावेळेस मात्र बॅटची कडा. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, चांगला क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. डावखरी आजचा फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला. अविनाशला पाहता आपण. अविनाश या फलंदाजाला पाहतो स्ट्राईक एंडला. पण टोटल पहिले आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना तेजस या गोलंदाजाला पाहतो आपण. हो हो, यावेळेस मात्र तडाखा. काय फटका, आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा भरपूर आहे. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. माइट इट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा धमाका अविनाशच्या बॅटमधनं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थोडासा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 टोटल पहिला 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली तेजसच्या माध्यमातून.
24 धावा पाहतो आपण. 23 धावा पाहतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती हो यावेळेस मात्र खोलात टाकला होता, खोदून काढला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एकच धाव. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात पाहतो आपण. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकामध्ये टोटल धावा लागल्या गेल्या 24 धावा. चांगली धावसंख्या मित्रमने जमा केली आहे. तेजस थोडासा मागडा ठरला. आता पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय राहुल पाटील. जुना जाणता गोलंदाज पाहतो आपण. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. तेजस थोडासा मागडा ठरलाय जरूर. राहुल पाटील या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतो आपण. थोडासा जास्तच फिरवळ. विचार केला ना हा चेंडू थोडासा टप्पा पडल्याने थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू ओलन घेतोय. चेंडू खराब फेकलाय. पण विचार केला ना या चेंडूचा थोडासा टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय चेंडू. हो यावेळेस मात्र धमाका. चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द बार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय खाऊन आला हव्या बेकार गड्या कुतीत हो. काय सांगायचं याला शिला वाटत ना दिला तुम्ही. मोकार कुतीत गड्या काय सांगायचं. ठोशा न्यायला लागला गेडी. हो पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहतो आपण. स्वतः गोलंदाज पाहतोय. ओहो यावेळेस मात्र झेल पकडायचा होता. राहुल भंडारीला झेल पकडायचा होता. झेल भरपूर महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना पकडा झेल तर जिंकाल पण क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातो बाय छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या शेवटच्या मुवमेंटला मात्र भोगावा लागतात. आणि म्हटलं जातं ना बाई चुकीला माफी नाही. झेल मात्र सोडलाय. एक धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय. टोटल पाहता आपण 32 या आकड्यावरती. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. हो यावेळेस मात्र काय तडाका. आज काय षटकारांचीच भाषा बोलतायत मैदानाच्या आतमध्ये. घातक 11 बेकार काय सांगायचं आहे. टोटल पाहता 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती 38 पाहताय. हो यावेळेस मात्र पार्टनरशिप केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का प्रश्न पडलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. फेकी सुद्धा थोडीशी खराब झाली आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. टोटल पाहिला आपण जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. आगमन झाला. आदरणीय महेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन झालाय या स्पर्धेसाठी पहा. आणि या स्पर्धेच्या वतीने साहेबांचा स्वागत करूया. पहा सर्वांचे लाडके महेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन झालाय. या स्पर्धेच्या वतीने साहेबांचा सहर्ष स्वागत. मॅची मात्र भरपूर महत्वाची आणि मान्यवरांचं आगमन झालं या ठिकाणी. दिलदार मनाचा राजा माणूस पाहताय आदरणीय महेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन झालं या स्पर्धेसाठी. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने साहेबांचं सहर्ष स्वागत. भरपूर लागल्या गेल्यात भरपूर धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये ना
काकडवाल घातक टीम मात्र षटकारांचीच भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर धावा खर्च केल्यात. तेजसचा विचार केला ना, तेजसने धावा खर्च केल्या टोटल पाहिला 23 धावा. आणि त्यानंतर पाहिला पण राहुल पाटीलने तो सुद्धा धावा भरपूर खर्च केल्यात. टोटल पाहिला आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 52 धावा. टोटल 28 धावा खर्च केल्यात 2 षटकामध्ये. टोटल पाहिला पण 52 धावा खर्च केल्यात, म्हणजे भरपूर खर्च केल्यात धावा. आणि या लब्बर बॉलचा विचार केला ना, कुठलाही टार्गेट सेफ नसतोय. गोलंदाज जे झाला 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती राहुल भंडारी. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाजाचा विचार केला ना, तुटून पडलात या गोलंदाजावरती. हो चांगला चेंडू फिरवलाय चेंडू. हीच तर खासियत आहे राहुल भंडारी या गोलंदाजाची. आणि कालच्या दिवसामध्ये पाहिला ना, राहुल भंडारे 50 धावा मारल्या तरी तो सामना मात्र गमावा लागला. म्हणजे 50 कंप्लीट केली होती राहुलने. हो यावेळेस मात्र तडाका चेंडू आउट ऑफ द पार. माइट इट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. म्हटलं जातं ना, काल्या काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. षटकार ठोकलाय बेकार. हो पुन्हा एकदा हो काय झेल टिपलाय. वाह काय जजमेंट आहे. जो फलंदाज मात्र थोडासा वरचेवर ठरवत होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय राहुल भंडारी या गोलंदाजाने. पहिला झटका. तिसरी चालू. हॅलो राहुल या गोलंदाजाने कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवरती काय गोलंदाजी केली. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोशन आतमध्ये एंटर झालाय स्ट्राइक एंडला. विचार केला ना, काही गोलंदाजी करत असताना राहुल. हो यावेळेस मात्र रोशन पुन्हा एकदा उडवलाय. उंच गेलाय अंतर गाठेल का प्रश्न पडलाय. वाह काय जजमेंट पाहिला त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झटका लागलाय काकडवाल घातक या टीमला. बॅक टू डग आउट. या मॅचचा आनंद घेत असताना दिलदार मनाचा राजा माणूस पाहतो आपण. आदरणीय महेश शेट गायकवाड पाहता आपण. या मॅचचा आनंद घेत असताना साहेब पाहता आपण. आणि चांगले व्यक्तिमत्व जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना, तेव्हा मात्र साहेब आवर्जून उपस्थित असतात. आणि नेहमी म्हटलं जातो मलंगडाचे आणबाणशान आमचे आदरणीय महेशदादा गायकवाड साहेबाला पाहता आपण. या मॅचचा आनंद घेत असताना विचार केला ना, सामनाही तेवढा भरपूर महत्वाचा विचार केला. मैदानाच्या आतमध्ये काकडवाल संघाने थोडासा आक्रमक रूप धारण केलं होतं. त्यानंतर मात्र गोलंदाजी अचूक केली आहे राहुल भंडारी या गोलंदाजाने. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चपराक शॉट मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण 59 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅकिंग गोलंदाजी फेकली आहे राहुल भंडारी या गोलंदाजाने. या षटकामध्ये विकेट 2 घेतले शेवटचा चेंडू शिल्लक. विचार केला ना, शेवटचा चेंडू. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण राहुल भंडारीची. हो यावेळेस मात्र तडाका काय फटका. आणि घुटना टेक आणि तमाशा देख. म्हटलं जातो ना, काल्या काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नाही साला. षटकार ठोकलाय. थोडासा मागडा कमबॅकिंग केली जरूर. आणि शेवटच्या चेंडूवरती हा षटकार आलाय. टोटल पाहिला पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 गडी बाद 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
आदरणीय लाईव्हवाल्या विनंती आहे, कॅमेरामॅन आपण इकडे फिरवायचं आहे थोडा. पहा मलंगडाची आणबाणशान आदरणीय दिलदार मनाचा राजा माणूस पाहता आपण महेश शेठ गायकवाड साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. मलंगड क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष पाहता आपण आणि दिलदार राजा माणूस पाहता आपण आदरणीय महेश शेठ गायकवाड साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय प्रशांत बोटे साहेबांचाही मात्र यथोचित सन्मान केला जाईल. कॅमेरामॅन पा विषय हो यावेळेस मात्र आल्याला तडा काही दिलाय डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाने. काय सांगायचं आहे गड्या, आडवे बांधायचा गड्या आहे गडी, काय सांगायचा बेकार कुती तो. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागला गेल्या तब्बल 72 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. भरपूर धावा खर्च केल्यात. पा गोलंदाज पाहतो आपण तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. षटकार काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पा विचार केला ना आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे षटकार आणि षटकारांचीच भाषा बोलतात मैदानाच्या आतमध्ये. घातक 11 काकडवाल संघ काय घातकच ठरले मी तर म्हणेन. तुटून पडल्यात गोलंदाजावरती. पा आदरणीय महेश शेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून पारदर्शक लावला गेला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मात्र 2 तर मारल्यात, आणखीन एक मारला तर तब्बल 2000चा पारदर्शक दिला जाईल साहेबांच्या माध्यमातून. पारदर्शक लावलाय आणि पारदर्शकचा मात्र फायदा घेईल का फलंदाज. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारल्यात, तिसरा मारेल का. आदरणीय महेश शेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर तब्बल 2000चा पारदर्शक दिला जाईल या फलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने पुणे केली. दुसरीचा प्रयत्न होईल का. थोडासा फंबल पाहतो आपण. थोडासा चेंडू हरवलाय मी तर म्हणेन. गौसा काय सांगायचं आहे तुम्हाला. हो बराच वाकडा पलाल पण गड्याला काय ना जमला. रन आउट. पा विचार केला झटका क्रमांक लागलाय काकडवाल टीमला. टोटल पाहतो आपण तिसरा झटका. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल 78 धावा. या स्पर्धेतून मात्र आदरणीय रजा घेत असताना महेश शेठ गायकवाड साहेब आपण या स्पर्धेस आपण भेट दिल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून भरपूर आपला आभार व्यक्त करतो साहेब. आपण आलात या स्पर्धेची मात्र आपण शोभा वाढवलीत. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपला भरपूर सारा स्वागत. पण विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच मात्र रंगेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. शेवटचा षटक सुरू असताना टोटल पाहिलं आपण 78 धावा धावपटलावरती धावा जमा केल्यात काकडवाल घातक टीमने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा नसेल मित्र फलंदाजाचा. डॉट चेंडूची सांगता. हो यावेळेस मात्र उडवला चेंडू आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. टोटल पाहत आहे 86 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. काय धावा निसत्या धावांचे पाऊस पडलाय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा आता मात्र या चेंडूला शोधू नका तुम्ही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू सुद्धा हरवला जाईल.
टोटल पाहताय 92 धावा आणि 93 धावेचं टार्गेट सेट केलाय. टोटल 47 धावा सूर्याजी पावशेने मात्र ठोकल्यात. काय फटकेबाजी पाहिली सूर्याजी पावशेची, बेकार. हॅलो. तर यापुढील सामना असेल आपला राऊंडचा पागरेचा पाडा आणि आंबे. हॅलो. तर आपले माननीय रुपेश शेठ भगत यांनी देखील यायचे मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हॅलो. धावसंख्या धाव फलकावरती 92 म्हणजे 92 धावा झाल्या होत्या. हॅलो. तर 4 षटका आणि 4 षटकामध्ये धावा उभारायच्या त्यांचे 93 आणि 93 धावेचं लक्ष ठेवलं आहे. काकडा संघाने पहिला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत. तुषार स्ट्राईकला फलंदाज पाहू शकला आपण. सलामीची जोडी तेजस पाटील आणि राहुल भंडारी. पहिला चेंडू सुरेख टाकला होता तुषारने. बीट करतोय तेजसला. सलगचा दुसरा चेंडू ते केला तिथे सुरेख चेंडू. 2 चेंडू सलगचे डॉट काढले गेले तेजसच्या विरोधात. ते मात्र भलं मोठं टार्गेट उभं केलंय काकडवाल घातक संघाने. तू मात्र तेजसला मोठे फटके खेचावे लागतील सामना जिंकण्यासाठी. भल्या मोठ्या धावांचा पाठला करायचा आहे. 93 धावा म्हणजे 93 धावेचं लक्ष दिलं गेले.
तो मात्र सलग तिसरा वाईड असेल. तो मात्र दिशा थोडी भरकटली आहे तुषारची. स्क्वेअर चेंडू, धाव सरकेल, धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. वाईड वाईड. तुषार सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा तेजसच आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सध्या सुरेख चेंडू, अतिशय वेगाने बीट करतोय तेजसला. ते मात्र सलगचे 3 चेंडू निर्धार फेकले गेलेत तुषारच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती फक्त एकच, ती सुद्धा वाईटची आली होती. हो 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 हो, सुरेख सुरेख गोलंदाजी करतोय तुषार. ते मात्र 4 चेंडू सलग डॉट ठेवले गेले तेजसच्या विरोधामध्ये. इथे मात्र तेजसला मोठे फटके खेचावे लागतील. एक कमबॅक करण्याची गरज असेल तेजसला आपल्या संघासाठी. तू मात्र सुरेख पुन्हा एकदा 5वा चेंडू सुद्धा डॉट. एक कडक अशी गोलंदाजी करत असताना तुषारला आपण पाहू शकाल. तो मात्र 5 चेंडू सलग निर्धार फेकले गेलेत. एक वाईड असेल त्यात फक्त. ते 6वा चेंडू देखील निर्धार आणि फलंदाज बाद. नाही, स्टंपिंग. सूर्याजीने चांगली विकेट किपिंग करत फलंदाजाला बाद केलंय. आणि या षटकामध्ये धावसंख्या आलीत फक्त 1 आणि ती सुद्धा वाईटची. एक सुरेख गोलंदाजी केली तुषारने. एक तेजसला पूर्ण षटक एका जागेवरती उभं ठेवलं गेलंय. 6 चेंडू सलग निर्धार. इथून मात्र तेजसला परतावं लागेल. ते नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना संघाचे संघनायक राहुल पाटील. इथून मात्र नवीन गोलंदाज दुसरे षटक घेऊन येत असताना सूर्याजी पावशे. तर स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण राहुल भंडारी आणि नॉन स्ट्राईकला राहुल पाटील. तर मात्र कोणती कामगिरी करावी लागेल राहुल भंडारीला. इथून मात्र पहिला फटका उचलला. चेंडू जाणार सीमा पार. षटकार राहुल भंडारीच्या बॅटमधून. पहिला मोठा फटका आणि धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. 7 धावा, 1 विकेट. इथून मात्र आल्या आल्या समाचार घेतला जातोय सूर्याजीचा राहुलच्या माध्यमातून. सलगचा दुसरा चेंडू सुरेख होता. इथे मात्र 1 धाव पूर्ण. एक कमबॅक करावं लागेल आता. स्वतः संघनायक सुद्धा स्ट्राईकला आले. त्यांना सुद्धा आपल्या संघासाठी मोठे फटके खेचावेच लागतील. इथून मात्र भलं मोठं टार्गेट आहे. 93 धावांची गरज असताना तर धावसंख्या धावफलकावरती लागलेत 8. तू मात्र सुरेख फटका होता. मिस टायमिंग फटका आहे. इथं क्षेत्ररक्षक येईल आणि झेल ड्रॉप. ते मात्र काकडवाल संघ थोडा मिस्टेक करतो क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल 9. 1 विकेट गेलाय. मात्र सूर्याजी पावशेचे 3 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकामधील. स्ट्राईक वरती फलंदाज पाहू शकाल राहुल भंडारीला. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. ते मात्र पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 10. तो मात्र एकेरी दुहेरीने काही काम चालणार नाही. ते मात्र मोठे फटके खेचावे लागतील करवली संघाला या मॅच मध्ये विजय होण्यासाठी. स्ट्राईकला राहुल पाटील. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र मिस टायमिंग फटका. मात्र 1 धाव येत समाधान मानावं लागेल. एक सुरेख अशी गोलंदाजी करत असताना सूर्याजीला आपण देखील पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतो ते दाखवून दिलंय. सलगचे 4 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केले. धावसंख्या धावफलकावरती 11. तो मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील सूर्याजीचा. स्ट्राईकला फलंदाज राहुल भंडारी. त्याचा पल्ला सुद्धा बोलत नाही सध्या. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पुढे सर 12. एक सुरेख गोलंदाजी केली सूर्याजीने देखील. इथून मात्र करवली संघाला सामन्यामध्ये इथून मात्र करवली संघाला सामन्यामध्ये येण्यासाठी
एक मोठ्या फटक्यांचीच गरज असेल. हॅलो, तर गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल यशला तिसरं षटक घेऊन येत असताना. इथून मात्र करवली संघाला गरज असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि 81 म्हणजे 81 धावेची गरज असेल. तर एकेरी दुहेरी नाही तर षटकारांचीच बोली बोलावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल भंडारीला पाहू शकाल आपण. गोलंदाजी मार्क वरती यशला पाहू शकाल तिसरे षटक घेऊन येत असताना. एक पहिल्या चेंडूवरती तो सुरुवात केली. पहिलाच चेंडू बिग तडाका षटकार पाहू शकाल. राहुल भंडारीच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका आलाय. तुम मात्र याच फटक्यांची गरज असेल संघासाठी जिंकण्यासाठी. तू मात्र पुन्हा एकदा उडवला चेंडू जाणार सीमा पार षटकार. सलगचा दुसरा षटकार राहुल भंडारीच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल. 24 धावा. हॅलो, तर पुन्हा एकदा तिसरा सलगचा 3 चेंडू 3 षटकार ठोकले गेले राहुल भंडारीच्या बॅट मधून. ते मात्र सामन्यामध्ये जिंकण्यासाठी एक खराब चेंडूची आवश्यकता असेल. ते मात्र मिस टाइम फटका आहे. स्वतः यष्टीरक्षक येतील. एक धाव पूर्ण. एका धावेने समाधान मानावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज आता येतोय मात्र राहुल पाटील स्वतः संघाचे संघनायक. इथे मात्र सुरेख फटका आहे. चेंडू जाणार माहित. अंपायर त्या मागच्या चेंडूचा काय आहे 6 असेल. ते मात्र सुरेख चेंडू टाकला गेलाय. फलंदाजाला बीट करतोय. ते मात्र सिंगलने समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. या षटकामध्ये थोडा महागडा ठरलाय. 27 धावा आल्यात. तर नवीन गोलंदाज कोण असेल चौथा गोलंदाज. स्कोर 38 धावा. गरज असेल ती म्हणजे 93 म्हणजे 93 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन येत असताना पाहू शकाल चौथा गोलंदाज विकीला. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल पाटील. तर पहिल्या चेंडूवरती आल्याला स्वागत केलंय. चेंडूला उडवलाय. चेंडू जाणार सीमा पार षटकार राहुल पाटीलच्या बॅट मधून. पहिला दणदणीत षटकार येतोय. इथून मात्र 6 चेंडू 6 षटकार मारले देखील तरी मॅच बनत नाही. मॅच मध्ये फक्त औपचारिकता उडली गेली. तो मात्र सुरेख चेंडू विकीचा होता. पहिल्या 2 षटकामध्ये जर धावा आल्या असत्या तर मॅच थोडी करवली संघाच्याकडनं आली असती. हॅलो, इथे मात्र सुरेख चेंडू होता विकीचा. किती बॉल झाले रे. चेंडू शिल्लक असतील ते फक्त 3. शेवटचे स्ट्राईक वरती फलंदाज राहुल भंडारीला पाहू शकाल. वाईड आहे रे.
तू मात्र 4 चेंडू शिल्लक असतील. हा वाईट +1. तू मात्र सुरेख चेंडू. तर सुरेख चेंडू विकीचा पाहू शकाल आपण. ते मात्र रनआउट होतोय राहुल भंडारी. राहत इथंच बरं.